Good morning, student. Today we learn about the basic economic relations and incremental and marginal concept. These two part we learn in this lecture. So we start with first basic economic relations. First is functions. Functions explain the relationship between two economic variables. It explains how one variable depend on the other. For example, demand for the goods depend on upon its price. It expressed as D is equal to F in bracket P, where the demand is equal to D is equal to demand, P is equal to price, and F is equal to function relationship. The relationship between consumption and income is expressed is equal to C is equal to F in bracket Y, where the C is consumption and Y is income. Functions are classified into two types, namely explicit functions and implicit functions. Explicit functions is one in which the value of one variable depend on other in definite form. For example, relationship between demand and price. Implicit function is one which the variable are interdependent. म्हणजेच पहिला बेसिक रिलेशन आहे ते म्हणजे फंक्शन्सच्या माध्यमातून आपण दोन इकॉनॉमिक व्हेरिएबलमधलं आपण रिलेशन कशा पद्धतीने ते आपण फंक्शनच्या माध्यमातून एक्सप्लेन करू शकतो. म्हणजेच फर्स्ट इकॉनॉमिक व्हेरिएबल जे आहेत ते कशावर एकमेकांवर कशा पद्धतीने डिपेंड आहेत ते आपण फंक्शनच्या माध्यमातून दाखवून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर डिमांड प्रोडक्टची डिमांड ही त्याच्या प्राईसवरती डिपेंड असते. मग हे आपल्याला फंक्शनच्या माध्यमातून एक्सप्रेस करायचं तर कसं केलं जातं तर डिमांड इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट पी, म्हणजेच डिमांड म्हणजेच डी म्हणजेच डिमांड, पी म्हणजे प्राईस आणि एफ म्हणजे फंक्शनल रिलेशन. म्हणजे डिमांड ही प्राईसच्या फंक्शनल रिलेशनशिपवरती डिपेंड आहे अशा पद्धतीने दाखवलं आहे. तर सेकंड एक्झाम्पल आहे ते म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन कन्झम्पशन अँड इन्कम. ते एक्सप्रेस केलं जातं सी इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट वाय, वेअर द सी म्हणजेच कन्झम्पशन्स अँड वाय इज इक्वल टू इन्कम. अशा पद्धतीने फंक्शनच्या माध्यमातून आपण दोन इकॉनॉमिक व्हेरिएबलचे रिलेशनशिप आपण दाखवू शकतो. किंवा आपण कशा पद्धतीने डिपेंडंट असतात एकमेकावर दोन फंक्शन्स हे आपण दाखवून देऊ शकतो. तर जर फंक्शन्स हे आपल्याला दोन टाईप केलेले आहेत, मेन दोन क्लासिफिकेशन केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे एक्सप्लिसिट फंक्शन आणि दुसरा म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन्स म्हणजे जो व्हेरिएबल एखादा व्हेरिएबल हा पूर्णपणे दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये म्हणजे एका फिक्स दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये तो डिपेंड आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं तर डिमांड अँड प्राईस, म्हणजेच डिमांड ही पूर्णपणे त्याच्या प्राईसवरती डिपेंड असते प्रोडक्टची. त्यामुळे अशा जे फंक्शन्स दाखवले जातात त्याला एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतात. इम्प्लिसिट फंक्शन्स म्हणजेच काय तर एक व्हेरिएबल हे दुसऱ्या इंटरडिपेंडंट असतं, म्हणजे वेगवेगळ्या फॅक्टरवरती इंटरडिपेंडेंट असतं. आपलं नॅशनल इन्कम जर घेतलं तर ते आपल्याला त्याचं फंक्शन जे सेविंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या पूर्णपणेवरती आपलं नॅशनल इन्कम हे डिपेंड असतं. अशा पद्धतीने जे फंक्शन्स दाखवले जातात त्याला इम्प्लिसिट फंक्शन्स, म्हणजे ते फंक्शन इंटरडिपेंड असतं, एकमेकांच्या व्हेरिएबलवरती डिपेंड असतात. अशा फंक्शन्सला इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतात. नेक्स्ट इज इक्वेशन अँड आयडेंटिटीज. An equation explains the relationship between two economic variables, namely the dependent and independent variable. As equation is true only for specific values. For example, the equation x minus y is equal to 2 is true when only when the x is equal to 7. The symbol is equal to is used in equation. Equation can be linear or quadratic. In identities are those which the relationship is always true. Identities are denoted by the sign is equal to. For example, of an identity is x square minus 9 is equal to x plus 3 into x minus 3. दिस आयडेंटिटी इज ऑलवेज ट्रू. इकॉनॉमिक रिलेशनशिपमध्ये आपल्याला दुसरं बेसिक टूल आहे ते म्हणजे इक्वेशन आणि आयडेंटिटी. अशा माध्यमातून आपण इक्वेशनच्या माध्यमातून आपण दोन इकॉनॉमिक व्हेरिएबलमध्ये आपण कशा पद्धतीने रिलेशनशिप आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. त्यामध्ये डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल अशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण यांच्यामध्ये कशा पद्धतीने रिलेशनशिप आहे हे आपण इक्वेशनच्या माध्यमातून दाखवू शकतो. म्हणजे इक्वेशन हे ट्रू असलं पाहिजे, म्हणजे बरोबर चुकीचं असतं नाही. इक्वेशन हे बरोबर असलं पाहिजे स्पेसिफिक व्हॅल्यूसाठी. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इक्वेशन x - 5 इज इक्वल टू 2
हे जर बरोबर असेल तर आपल्याला हे तेव्हाच बरोबर असतं जेव्हा एक्सची व्हॅल्यू 7 असते. त्यामुळे इक्वेशन हे आपल्याला चुकीचं असून चालत नाही, तर ते योग्य असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे. तस इज इक्वल टू साईन इज यूज सिम्बॉल हा इक्वेशनमध्ये यूज केला जातो. त्याचबरोबर इक्वेशन हे एकतर लायनर असलं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 प्रकार असतात, लायनर किंवा क्वाड्रॅटिक. या 2 प्रकारामधलंच इक्वेशन असलं पाहिजे. आयडेंटिटीज म्हणजेच रिलेशनशिप हे नेहमी ट्रू असलं पाहिजे, तेच आपण आयडेंटिफाईज करू शकतो. आयडेंटिटीज हे नेहमी इक्वल या साईनने डोनेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आयडेंटिटी इज x² - 9 इज इक्वल टू x+3 इंटू x-3. अशा प्रकारचे जे इक्वेशन असतात त्यामध्ये आयडेंटिटीज हे नेहमी ट्रू असतं. त्यामुळे प्रत्येक इक्वेशनमध्ये आपल्याला आयडेंटिटीज ही खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर इक्वेशन साईन हे खूप महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे आपण इक्वेशनचा आणि आयडेंटिटीजचा यूज करून इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे कशा पद्धतीने एकमेकांशी रिलेट आहेत हे आपण रिलेशनशिप यांचं दाखवून देऊ शकतो. नेक्स्ट इज ग्राफिकल टेक्निक. ग्राफ्स आर कन्सिडर्ड ॲज व्हेरी इम्पॉर्टंट इन इकॉनॉमिक एनालिसिस. A graph is diagram which shows that relationship between two variables. It is easy to represent a two-dimensional figure through the graph. A graph has a variety vertical axis termed as y-axis and horizontal axis termed as the x-axis. When the relationship between the two variables has to be expressed, one has to be shown on the x-axis and other on the y-axis. When all the points are plotted, the graph can be obtained. For example, in the relationship between demand and price can be expressed. It can form a curve. It can be linear or non-linear curve. म्हणजेच ग्राफिकल टेक्निक्स हे देखील आपल्याला इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये उपयोगात असतं. इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये ग्राफिकल मेथड ही खूप मोठ्या पद्धतीने यूज केली जाते किंवा जास्त प्रमाणात यूज केली जाते. ग्राफच्या माध्यमातून आपण डायग्रॅम काढून त्यामध्ये आपण कशा पद्धतीने रिलेशनशिप आहे 2 व्हेरिएबलमध्ये हे आपण शो करू शकतो. तर ग्राफिकलच्या माध्यमातून आपण इझिली रिप्रेझेंट करू शकतो की 2 डायमेन्शन जे आहेत ते कशा पद्धतीने एकमेकाशी रिलेटेड आहेत हे आपण ग्राफच्या माध्यमातून इझिली आयडेंटिफाय किंवा रिप्रेझेंट करू शकतो. प्रत्येक ग्राफमध्ये आपल्याला माहीत आहे की 2 ॲक्सिस असतात, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. जो व्हर्टिकल असतो त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो आणि हॉरिझॉन्टल असतो त्याला एक्स ॲक्सिस म्हणतो. जर आपल्याला ग्राफमध्ये 2 वेगवेगळ्या व्हेरिएबलचा आपल्याला रिलेशनशिप दाखवायचा असेल तर एक व्हेरिएबल आपण एक्स ॲक्सिसवरती लिहित असतो आणि दुसरा व्हेरिएबल हा वाय ॲक्सिसवरती आपण त्याचे जे काय अमाऊंट असतील ते आपण वाय ॲक्सिसवरती लिहित असतो. त्याच्यानंतर आपण त्याचे पॉईंट जे आहेत ते ग्राफच्या माध्यमातून प्लॉट करून त्याच्यानंतर आपण डायग्रॅम जी असते ग्राफ असतो तो ड्रॉ करत असतो. त्याच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती इझिली रिप्रेझेंट करू शकतो की त्या 2 व्हेरिएबलमध्ये काय रिलेशन आहे ते आपण इझिली रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर डिमांड अँड प्राईज यांचं जर आपण रिलेशनशिप एक्सप्रेस करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला ग्राफवरती आपल्याला कर्व मिळतो किंवा काही वेळेला आपल्याला लाईन मिळते किंवा नॉन लायनर कर्व देखील आपल्याला मिळतो. अशा प्रकारे आपण ग्राफच्या माध्यमातून इकॉनॉमिक जे काही ॲनालिसिस असते ते आपण इझिली करू शकतो. नेक्स्ट इज स्लोप इज अ इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन इकॉनॉमिक. It refers to the change in the one variable due to the change in other variable. In other words, it is change in variable y which is represented in y-axis and due to the per unit change in the variable x on the x-axis. Slope measures numerically the relationship between change in y and the change in x. Slope is also popularly termed as the rise over the run. Here the rise in the vertical distance while the run in the horizontal distance. इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये स्लोप ही आपल्याला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. या स्लोप या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपण व्हेरिएबलमध्ये कशा पद्धतीने चेंज होतात
एका व्हेरिएबलच्या चेंजमध्ये चेंज झाला तर दुसऱ्यावर त्याचा कशा पद्धतीने इफेक्ट होतो, हे स्लोप या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या दोन व्हेरिएबल आपल्याला दिले आहेत, एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल. जर वाय व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर आपल्याला तो वाय एक्सिसवरती आपल्याला रिप्रेझेंट करता येतो आणि एक्स एक्सिसमध्ये जर जो काही चेंज होईल युनिटमध्ये तो आपण वाय एक्सिसवरती आपल्याला दाखवून रिप्रेझेंट करू शकतो. आणि स्लोपच्या माध्यमातून आपण न्यूमेरिकली या दोघांमध्ये चेंज झाल्यामुळे कशा पद्धतीने यांच्या दोघांमध्ये रिलेशनशिप मेंटेन झालेलं आहे ते आपण दाखवू शकतो. म्हणजे या दोघांमध्ये रिलेशनशिपमध्ये यांच्या कशा पद्धतीने फरक पडलेला आहे. म्हणजे व्हेरिएबलमध्ये चेंज झाल्यामुळे जर वाय व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर त्याचा आणि एक्स व्हेरिएबल यांच्या रिलेशनशिपमध्ये कशा पद्धतीने चेंज झाला आहे, किंवा वाय एक्स एक्सिसमध्ये एक्स व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर वाय व्हेरिएबलवरती त्याच्या कशा पद्धतीने रिलेशनशिपमध्ये चेंज झाला आहे हे आपल्याला स्लोपच्या माध्यमातून इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज व्हेरिएबल्स. व्हेरिएबल प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन इकॉनॉमिक थिअरीज. इट इज मॅग्निट्यूड ऑफ इंटरेस्टेड विच कॅन बी डिफाईन्ड अँड क्वांटिफाईड. It is a symbol whose values kept on the changing. It assumes different value at different time or place. For example, variable are price, profit, income, etc. Variable are been indigenous or exogenous. Indigenous are those which is lie within the theory, while exogenous is आउटसाईड द थेअरी. व्हेरिएबल जे असतात ते आपल्याला इकॉनॉमिक थिअरीजमध्ये खूप महत्त्वाचे असतात. जर इकॉनॉमिक थिअरी जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर पहिले आपल्याला कोणकोणते व्हेरिएबल आपल्याला गरजेचे आहेत त्या थिअरीसाठी ते आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्हेरिएबल हा इकॉनॉमिक थिअरीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. म्हणजेच व्हेरिएबल म्हणजेच काय, जर अशा प्रकारचा सिम्बॉल जे फॅक्टर्स असतात त्याचे व्हॅल्यूज ज्या नेहमी चेंज होत असतात, ते अज्युम करत असतात की डिफरंट व्हॅल्यूज डिफरंट टाईमला डिफरंट प्लेसला ते चेंज होत असतात. अशाच फॅक्टरला आपण व्हेरिएबल म्हणतो. म्हणजेच व्हेरिएबल्स फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल म्हणजेच काय तर प्राईस, प्रॉफिट किंवा इन्कम हे व्हेरिएबल आपण इकॉनॉमिक थिअरीमध्ये यूज करत असतो. व्हेरिएबलचे आपल्याला दोन प्रकार आयडेंटिफाय करता येतात, ते म्हणजे इंडिजियस अँड एक्सोजिनियस. इंडिजिनियस व्हेरिएबल्स म्हणजेच काय तर जे थिअरीमध्ये ॲक्च्युअली इन्व्हॉल्व असतात ते इंडिजियस व्हेरिएबल्स. अँड एक्सोजिनियस म्हणजेच ते थिअरीमध्ये नसतात परंतु आउटसाईड असतात परंतु ते आपल्या थिअरीवरती इफेक्ट करत असतात. अशा प्रकारच्या व्हेरिएबल्सला एक्सोजिनियस व्हेरिएबल असे म्हणतात. आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल जे असतात ते आपल्याला इकॉनॉमिक थिअरीमध्ये यूज करायचे असतात. थिअरी डेव्हलप करताना आपल्याला व्हेरिएबल हे खूप महत्त्वाचे असतात. नेक्स्ट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इज अ सिम्बॉल्स अबाउट whose values remain the same throughout the particular problem. Constants are of the two types, namely, first is absolute and second is arbitrary or parametric. In the case of absolute constant, the value will be remain the same. In the case of arbitrary or parametric constant, the values will be remain the same in the particular problem, but it will change in the value change its values in another problem. constant ही अशी प्रकारची एक सिम्बॉल आहे, त्याची व्हॅल्यू प्रत्येक पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये सेम असते. ही आपल्याला इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला यूज करायची असते. त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. फर्स्ट आहे तो म्हणजे ॲब्सोल्यूट ॲट्रिब्यूट कॉन्स्टंट अँड आर्बिट्ररी किंवा पॅरामेट्रिक कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट कॉन्स्टंट याची व्हॅल्यू ही नेहमी रिमेन सेम असते, म्हणजे नेहमी सेमच सारखीच असते. परंतु आर्बिट्ररी और पॅरामेट्रिक कॉन्स्टंटमध्ये त्याची व्हॅल्यू ही फक्त एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमलाच सेम असते. जर तो प्रॉब्लेम चेंज झाला तर त्याची व्हॅल्यू देखील चेंज होत असते. अशा प्रकारे कॉन्स्टंट ही सिम्बॉलिक कॉन्सेप्ट आहे, ती आपल्याला इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये यूज करावी लागते. नेक्स्ट इज सेट्रिक प्रायव्हरस. इट इम्प्लाइज अदर थिंग बिंग इक्वल. इकॉनॉमिक थिअरीज ऑफ्टेन यूज सेट्रिक प्रायव्हरस assumptions. When the relationship between two variables are explained, the other factor which affect the variables are assumed to the constant. This is termed as cetric paribus, and such assumptions help the simplify the theory. सेट्रिक प्रायबरस म्हणजेच काय तर आपण एखाद्या व्हॅल्यूची एखादी व्हॅल्यू आपल्याला माहिती नसते, एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला माहिती नसते, तर आपण त्यावेळी त्याला अजम्पशन करून एखादी व्हॅल्यू त्या ठिकाणी ठरवत असतो अज्युम करून. त्यालाच आपण सेट्रिक प्रायबस असं म्हटलं जातं.
म्हणजेच दोन व्हेरिएबलमध्ये आपल्याला रिलेशनशिप दाखवायचं आहे, तर परंतु व्हेरिएबलमधलं आपल्याला रिलेशनशिप दाखवत असताना इतर जे काही फॅक्टर्स आहेत ते त्याच्यावरती आपल्याला अफेक्ट करताना दिसतात, परंतु त्याचं आपण व्हेरिएबल अफेक्ट करत असतात, फॅक्टर जे अफेक्ट करत असतात त्यांची व्हॅल्यू आपल्याकडे नसते. मग अशा वेळी आपल्याला त्यांची व्हॅल्यू अज्युम करावी लागते, कॉन्स्टंटली अज्युम करावी लागते. त्याच टर्मला आपण सेट्रिक प्रायब्रस असे म्हणतात. याच्या माध्यमातून आपण आपली थिअरी आहे ती आपण सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजेच क्रिटिकल करण्यापेक्षा, आपल्याला व्हॅल्यू माहीत नसलेली त्याच्यामध्ये क्रिटिकल करण्यापेक्षा आपण या थिअरीच्या माध्यमातून अजम्पशन ते करून आपण आपली थिअरी सिम्प्लिफाय करू शकतो. यासाठी म्हणजेच एखादी इकॉनॉमिक थिअरी असते ती क्रिटिकल होत असेल, एखाद्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजमुळे क्रिटिकल जर होत असेल तर ती सिम्प्लिफाय करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. नेक्स्ट इज टाईम सिरीज. द रिलेशनशिप बिटवीन टाईम अँड द सेट ऑफ डेटा इज कॉल्ड टाईम सिरीज. It tracked the movement in the variables over the period of time. For example, the change in GDP of the Indian from 1995 to 2000 is analyzed. It can be represented in all the form of time series. Time series graphs have a variable like GDP on the y-axis and time on the x-axis. The relationship between the variables and time can be tracked in the graph. म्हणजेच टाईम सिरीज म्हणजेच काय, तर रिलेशनशिप म्हणजेच टाईम आणि सेट ऑफ डेटा याच्यामध्ये जो काही टाईम असतो, यांच्या दोघांमधलं जे काही रिलेशनशिप असतं त्यालाच आपण टाईम सिरीज म्हणतो. म्हणजेच आपल्याला जो काही डेटा मिळालेला असतो आणि त्याचा टाईम, आपल्याला असलेला टाईम याच्यामध्ये जो काही रिलेशनशिप असते त्यालाच आपण टाईम सिरीज असं म्हणतो. टाईम सिरीजच्या माध्यमातून आपण व्हेरिएबलचा पिरियड, टाईम ऑफ पिरियड आपण ट्रॅक करू शकतो. म्हणजेच एखादा व्हेरिएबल आपण थेरीसाठी घेत असतो, मग त्याचा टाईम किती आहे, त्याचा पिरियड आपण कशा पद्धतीने ठरवलं जातं, ट्रॅक केला जातो, त्यालाच आपण टाईम सिरीज असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल घेतलं तर आपल्या इंडियाचा GDP हा चेंज होत असतो नेहमी. तो 2000 ते 1995 ते 2000 यामध्ये त्याचं ॲनालिसिस करते वेळी आपल्याला टाईम सिरीज ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची ठरली होती. टाईम सिरीजचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर तो नेहमी व्हेरिएबल आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल जर GDP घेतला तर GDP आपण वाय ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करू शकतो, तर टाईम हा एक्स ॲक्सिसवरती अलोकेट करू शकतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर ग्राफच्या माध्यमातून आपण या दोघांच्या टाईममधल्या व्हेरिएबल आणि टाईम म्हणजे GDP आणि टाईम यांच्याबद्दल रिलेशनशिप आपण इझिली ट्रॅक करू शकतो. दिस टूल इज व्हेरी युजफुल फॉर बिझनेसमन फॉर डिमांड फोरकास्टिंग, to the planner for producing future conditions of the economy, and also to government to analyze economic fluctuations and steps to be taken to the control them. म्हणजेच हे टाईम सिरीज हे टूल प्रत्येक बिझनेसमॅनसाठी त्याचबरोबर गव्हर्नमेंटसाठी देखील युजफुल आहे. बिझनेसमॅनसाठी हे डिमांड फोरकास्टिंग करण्यासाठी खूप महत्त्वाचं टूल आहे, कारण डिमांड फोरकास्टिंग आपण टाईम सिरीजच्या माध्यमातून म्हणजेच कशा पद्धतीने आपल्याला चेंज होत आहेत, इकॉनॉमीमध्ये कशा पद्धतीने चेंज होत आहेत त्याच्यानुसार आपण डिमांड फोरकास्टिंग करून आपण त्यानुसार प्रोडक्शन प्लॅनिंग करू शकतो. तर गव्हर्नमेंटसाठी कशा पद्धतीने युजफुल आहे, तर आपण इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन कशा पद्धतीने होत आहे, त्याचा पुढील परिस्थितीमध्ये म्हणजेच पुढील काळात कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट होणार आहे त्याचा आपण ॲनालिसिस करून आपण त्यानुसार स्टेप घेऊ शकतो. म्हणजे ही फ्लक्च्युएशन कंट्रोल करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्टेप्स घेऊन गव्हर्नमेंट त्याच्यावर कंट्रोल मिळवू शकतं. अशासाठी आपण टाईम सिरीज ही कॉन्सेप्ट यूज करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपले बेसिक इकॉनॉमिक रिलेशनशिप कॉन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत. Next is incremental and marginal concept. Incremental and marginal concepts are often used in business decision making, while the marginal concept is concerned with the unit change, and incremental concept is concerned with the bulk change. For the instance, the change in total revenue due to the sales of more unit of output is marginal revenue. If the firm get additional revenue due to the new decision like use of robot instead of human labor, it termed as incremental revenue. Incremental and marginal concept या इकॉनॉमिकमध्ये बिझनेसमध्ये बिझनेस डिसिजन मेकिंगसाठी खूप महत्त्वाच्या असतात. मार्जिनल कॉन्सेप्ट म्हणजेच काय, तर मार्जिनल कॉन्सेप्टमध्ये युनिटमध्ये चेंज होतो त्याच्यानुसार जो आपल्यावर इफेक्ट होत असतो त्याला आपण मार्जिनल कॉन्सेप्ट असं म्हणतो. आणि इन्क्रिमेंटल कॉन्सेप्टमध्ये आपल्याला बल्कमध्ये चेंज होत असतो त्याच्यानुसार आपण इन्क्रिमेंटल कॉन्सेप्ट ही यूज केली जाते. जर फॉर इन्स्टंट चेंज जर टोटल रिव्हेन्यू जर आपल्याला चेंज झाला, टोटल रिव्हेन्यू आपला चेंज झाला त्याचं कारण जर
एखादं युनिट जास्त सेल झालं किंवा आउटपुट आपल्याकडून जास्त झालं, त्याच्यामुळे जो सेल रेव्हेन्यूमध्ये चेंज होतो त्याला आपण मार्जिनल रेव्हेन्यू असं म्हणतो. तर जर फर्मने डिसिजन घेतला की आपण ह्युमन रिसोर्सऐवजी पूर्णपणे रोबोटचा यूज केला, ह्युमन लेबरऐवजी रोबोटचा यूज करून आपण आपला जर रेव्हेन्यू वाढला तर त्याला इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात एखाद्या युनिटमध्ये चेंज करून किंवा प्रोडक्ट युनिटमध्ये जर चेंज झाला, कमी जास्त सेल झाला, तर त्याच्यामध्ये रेव्हेन्यूवर होणारा चेंज त्यालाच आपण मार्जिनल कॉन्सेप्ट असं म्हणतो. आणि एखाद्या पूर्ण रिसोर्सेसवरची म्हणजे बल्कमध्ये चेंज झाला तर पूर्ण प्रोडक्शन प्रोसेसमध्ये असेल किंवा पूर्ण रिसोर्सेसमध्ये चेंज झाला, बल्कमध्ये जर चेंज झाला आणि त्याचा जर आपल्या रेव्हेन्यूवर इफेक्ट झाला तर त्याला इन्क्रिमेंटल कॉन्सेप्ट असं म्हणतात. इन्क्रिमेंटल कॉन्सेप्ट ॲनालाइज द इम्पॅक्ट ऑफ डिसिजन ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रोडक्शन्स, प्राइस एक्सेट्रा. Ultimately the total cost and total revenue. Thus is concept can be viewed term in incremental cost and incremental revenue. Due to the change in decision of organization, total cost and total revenue will be changed. This change is total cost is called incremental cost, and the change in the revenue is called incremental revenue. The change in the decision may be related to purchase of the raw material, recruitment of labor, marketing strategy, advertising, use of technology, etc. Thus, the incremental concept refers the decision taken by a firm which influence total cost and total revenue. Such decisions are taken by the firm to increase the total revenue and reduce the total cost. Thereby, profit are enhanced. म्हणजेच इन्क्रिमेंटल कॉन्सेप्टनुसार आपल्याला आपले इन्व्हेस्टमेंट असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा प्राईस असेल याच्यावरती आपल्याला चेंज करावे लागतात. त्याचा अल्टिमेटली त्याचा चेंज आपल्याला टोटल कॉस्ट आणि टोटल रिव्हेन्यूवरती आपल्याला दिसून येतो. याच कॉन्सेप्टला आपण इन्क्रिमेंटल कॉस्ट किंवा इन्क्रिमेंटल रिव्हेन्यू याने सुद्धा आयडेंटिफाय केलं जातं. एका ऑर्गनायझेशनच्या डिसिजनमुळे जर टोटल कॉस्टमध्ये किंवा टोटल रिव्हेन्यू जर चेंज होतो, टोटल कॉस्ट किंवा टोटल रिव्हेन्यू हा चेंज होत असतो. ज्यावेळी टोटल कॉस्टमध्ये चेंज होते त्यालाच इन्क्रिमेंटल कॉस्ट असं म्हणतात, आणि जेव्हा रिव्हेन्यूमध्ये चेंज होतो त्यालाच टोटल इन्क्रिमेंटल रिव्हेन्यू असं म्हणतात. म्हणजेच एखादा डिसिजन घेतल्याच्यानंतर त्यामध्ये होणारा कॉस्टचा जो चेंज होत असतो त्यालाच इन्क्रिमेंटल कॉस्ट असं म्हणतात, त्या कॉस्टमध्ये होणाऱ्या चेंजला. आणि त्याच्यानंतर जो रिव्हेन्यू होतो त्या डिसिजनचा रिव्हेन्यूवरती जो काही चेंज होतो म्हणजे कमी जास्त होत असेल त्या चेंजला इन्क्रिमेंटल रिव्हेन्यू असं म्हणतात. अशा पद्धतीच्या इन्क्रिमेंटल कॉन्सेप्टमध्ये जर चेंज करायचं असेल तर आपल्याला चेंज हे रॉ मटेरियलमध्ये करावे लागतात, किंवा पूर्णपणे लेबर रिक्रुटमेंटमध्ये असेल किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये असेल किंवा ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा टेक्नॉलॉजीचा यूज कशा पद्धतीने करायचा याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात जे चेंज होत असतात चेंज हे आपल्याला इन्क्रिमेंटल कॉन्सेप्टमध्ये करावे लागतात. म्हणजेच ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे ऑर्गनायझेशनचे जे डिसिजन असतात ते टोटल कॉस्ट किंवा टोटल रिव्हेन्यूवरती इन्फ्लुएन्स करत असतात, त्याला इन्क्रिमेंटल कॉस्ट ही रेफर करत असते. म्हणजेच ऑर्गनायझेशन ही आपल्याला टोटल रिव्हेन्यू जनरेट करायला किंवा आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल ती कमी करायला जे काही एफर्ट्स घेत असते, बल्कमध्ये जे काही चेंज करत असते, म्हणजे ह्युमन रिसोर्स चेंज करायचा असेल किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करायचा असेल किंवा रॉ मटेरियलचा चेंज करायचा असेल, मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल, हे बल्कमध्ये जे चेंज करते त्यालाच इन्क्रिमेंटल कॉन्सेप्ट असं म्हणतात. Marginal concept indicates that the change in the total revenue and total cost due to the unit change. Marginal cost is the cost increase in producing the additional unit of the output. For instance, if the total cost is in producing 10 units is rupees 100, and by producing the 11th unit, if the cost increased to rupees 120, the difference between the two total cost is rupees 20 is termed as the marginal cost. It express is equal to marginal cost is equal to total cost n minus total cost n minus 1. Similarly, the marginal revenue is addition made to the total revenue by the selling one more unit of output. Symbolically, it is expressed as marginal revenue n minus marginal revenue n minus 1. For example, marginal revenue n unit is rupees 200 and n minus 1 unit is rupees 1800. Then the marginal revenue is equal to 2000 minus 1800 is equal to 200. It is also expressed as a change in the total revenue due to the change in output sold.
मार्जिनल कॉन्सेप्ट म्हणजेच काय, तर मार्जिनल कॉन्सेप्ट म्हणजेच एखाद्या युनिटच्या चेंजमुळे, एखादी युनिट प्रोडक्शनच्या चेंजमुळे होणाऱ्या टोटल रिव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट यांच्यामध्ये होणारी जे काही चेंज होत असतो त्यालाच आपण मार्जिनल कॉन्सेप्ट असं म्हणतो. मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, तर एखाद्या युनिटच्या प्रोडक्शन आउटपुट जर जास्त घेतलं एखाद्या युनिटचं, तर त्याच्यामुळे ज्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये जी वाढ होत असते किंवा कमी होत असते त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक कंपनी आहे जी 10 युनिट प्रोड्यूस करते, त्याची किंमत त्यांना ₹100 पडते. तर जर त्या कंपनीने 11वं युनिट प्रोड्यूस केलं तर त्याला त्याची प्राईस, त्यांना प्रोडक्टची प्राईस ही ₹120 द्यावी लागते. तर त्याच डिफरन्सला आपण टोटल मार्जिनल कॉस्ट असे म्हणत असतो. म्हणजेच त्या डिफरन्स जो येणार असतो ₹20 जो डिफरन्स येतो त्याच कॉस्टला आपण मार्जिनल कॉस्ट असे म्हणतो. हा एक्सप्रेस कसा केला जातो, तर मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट एन, म्हणजेच पहिली जी आपल्याला टोटल कॉस्ट आलेली आहे ती त्याच्यातून मायनस केली जाते नेक्स्ट जी कॉस्ट आलेली असते टोटल कॉस्ट n-1, म्हणजेच अधिकचं युनिट प्रोड्यूस केल्याच्यानंतर जी टोटल कॉस्ट आलेली असते ती, त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट असे म्हणतो. नंतर टोटल रिव्हेन्यू जेव्हा एखाद्या युनिटच्या आउटपुटचा सेल जास्त झाला, एखाद्या युनिटचा सेल जास्त झाला, त्याच्यानंतर जो टोटल रिव्हेन्यूमध्ये चेंज होत असतो त्यालाच आपण मार्जिनल रिव्हेन्यू असं म्हणतो. हा देखील आपल्याला एक्सप्रेस केला जातो, तो म्हणजे मार्जिनल रिव्हेन्यू मायनस टोटल रिव्हेन्यू 1, म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू. पहिला जो आपला रिव्हेन्यू जनरेट होत होता तो, त्याच्यानंतर एखादं युनिट जास्त सेल केल्याच्यानंतर जो रिव्हेन्यू आपल्याला जनरेट होतो तो, त्याच्यामध्ये जो डिफरन्स येतो त्यालाच मार्जिनल रिव्हेन्यू असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल मार्जिनल रिव्हेन्यू एन म्हणजे फर्स्ट आपल्याला युनिट सेल केल्याच्यानंतर जर जो मार्जिनल रिव्हेन्यू होतो तो 2000 असेल आणि अधिकचं युनिट सेल केल्याच्यानंतर जो मार्जिनल रिव्हेन्यू आपल्याला जनरेट होतो तो 1800 असेल. तर याच्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे ₹200 ह्यालाच आपण टोटल रिव्हेन्यू असं म्हणत असतो. म्हणजेच थोडक्यात मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय, तर एखाद्या युनिटच्या प्रोडक्शनमुळे किंवा एखाद्या युनिटच्या सेलमुळे जो डिफरन्स तयार होतो, टोटल डिफरन्स जो तयार होतो, जो कॉस्टमध्ये असेल किंवा रिव्हेन्यूमध्ये असेल, जो डिफरन्स तयार होतो त्यालाच मार्जिनल कॉस्ट किंवा मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजेच थोडक्यात मार्जिनल कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं.